ची पद्धत कशी होती? आपल्या घरामध्ये आपण धान्य कसं ठेवतो? डब्यामध्ये, पिशवीमध्ये किंवा पोत्यामध्ये. दुकानातून आणलं की आपण डब्यात किंवा पिशवीत किंवा दुकानातून आणलं तर डब्यात, पिशवीत किंवा पोत्यात ठेवतो. तर पूर्वीच्या का धान्य कोठारामध्ये ठेवलायचं आणि त्या काळात गडावरती 6-6 महिने पाऊस, कधी दुश्मन लोकांचा वेढा पडेल माहित नाही. आणि एखादा वेढा पडला तर वर्षभर गडावं लागेल, गडावरती राहावं लागेल. आणखी गडावरती धान्य साठा जो होतो तो वर्षभर पुरेत का साठा करायचा आहे. एखाद्या गावात दुष्काळ पडला तर त्या गावामध्ये पूर्णपणे धान्य वाटलं जायचं. गोरगरिबाला मदत म्हणून राजांच्या काळात धान्य वाटलं जायचं. मग धान्य ठेवताना खालचे दरवाजे पूर्णपणे लॉक करायचे. पायामध्ये तुम्हाला आता काय दिसतं? सिमेंट दिसतोय. हा पूर्ण सिमेंट दिसतो पायामध्ये आपल्याला. तर पूर्वीच्या काळात सिमेंट नव्हतं तर शेणानं सारवलं जायचं. त्यामुळे कडीलिंबाचा पाला तर जायचा. धान्याला कीड लागू नये, धान्य वर्षानुवर्ष टिकलं पाहिजे. मग धान्य ठेवण्याची पद्धत होती कणगीसारखी. खालचे दरवाजे लॉक केल्यानंतर पायामध्ये सिमेंट आहे, तिथे शेणानं सारवून कडीलिंबाचा पाला अतरायची. वरतीच्या छोट्या खिडक्या दिसतात, वरून खाली धान्य सोडलं जायचं. मग किती पोते टाकले, काय टाकले मोजून टाकायचे नाही. पोत्यामध्ये ठेवलं तर धान्य कमी प्रमाणात बसणार आणि धान्यातून गोरगरिबाला वाटलं जायचं. वर्षभर पुरेत का साठा म्हणजे 5 लाख पोती, 25,000 कंडी, 1 टन म्हणजे 20 पोती एवढा धान्य साठा करायचा आहे. धान्य ठेवताना वरून खाली सोडायचं. मग किती पोते टाकले, काय टाकले मोजायचे नाही. आपण आता मोजतो किलोग्राम किंवा मिलीग्राम मध्ये. पूर्वीच्या काही मापटं चिपटं कोळवं. मग अंदाजे लेवल लावायची कशी? प्रत्येक खिडकीतून धान्य खाली आले, कोणी किती पोते टाकले याची लेवल लागली याची नाही. त्यासाठी आपल्याला खांब दिसतो, हा पिलर दिसतो. इथे पहिली कच आहे एक, इथे दुसरा आणि तिसरा. एक कुडाचा एक दगड आहे, याच्यावर धान्याची लेवल मेजरमेंट काढली जायची. धान्य अंदाजे कितपत असेल त्यांच्या हिशोबाने याची लेवल लावल्याची. धान्य सुरक्षित आहे का बघण्यासाठी या खिडकीचा वापर केलायचा. त्या डाव्या साईडला तर समोर खिडकी दिसते, इथं आपला सैनिक मशाल घेऊन उभा राहायचा. खालचे दरवाजे पॅक आहेत, वरच्या खिडक्या पॅक आहेत. धान्याची लेवल कितपत खाली गेले हे चेक केले, इथून केलं जायचं. धान्य काढायचं कसं? आपल्या 2-3 पिढ्या जर मागे बघितला, पूर्वीच्या काळी धान्य ठेवायची पद्धत अशी होती. म्हणजे पूर्वीच्या काळी डबरे काढले जायचे, त्याला पेव म्हणलं जातं. पूर्वीच्या काळी त्यामुळे धान्य पुरलं जायचं आणि छोटं होल करून धान्य बाहेर काढायचे. कालांतराने बदल झाले, टोपले झाले शेणानं सारवलेली, आणि आता बदलून पत्र्याचे डबे, त्याला हौदा किंवा कणगी म्हणतो आपण. वरती मोठं झाकण असतं आणि खाली छोटं होल असतं. वरून टाकायचं आणि खालून काढायचं, तसा याचा वापर केलायचा. पायामध्ये आपल्याला तुम्हाला सिमेंट दिसतं. इथे थोडासा पुढे एंट्रीला छोटा होल दिसतं का आपल्याला पायामध्ये? हा गुडघाभर अजून खाली खड्डा होता. 2 फूट 1.5 फूट अजून खाली खड्डा होता. तर इथे फ्लॅट होतं, म्हणजे आता स्लोप केलं गेलाय. म्हणजे पूर्वीच्या काळात पूर्णपणे स्लोप, म्हणजे या साईडला डाऊन, त्या साईडला अप. आता प्लेन केलं गेलं दिसतं. त्यातला लाकडी ओंडका काढला आणि धान्य प्रेशर मध्ये स्पीड मध्ये बाहेर पडायचं. त्याला कणगी म्हणतात. पूर्वीच्या काळाची पद्धत धान्य काढण्यासाठी छोटा होलाचा वापर करून धान्य बाहेर काढायचं, याला कणगी म्हणलं जातं. इकडे तांदूळ, पलीकडे वरी आणि तिकडे नाचणी. सेमच कोटर आहेत. लगेच राऊंड मारा आणि गाडी पशी आपल्याला पुढच्या पॉईंटला जायचं. चला.